थंबनेल बघून जर का आपण व्हिडिओ बघायला सुरुवात केली असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं किंवा नाही केलं तरी चालेल, परंतु हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच छावा मूव्ही आपण थिएटरमध्ये जाऊन सगळ्या फॅमिलीसोबत लहान मुलाबाळांसोबत जाऊन नक्की बघा. कारण तसंच आहे. कारण जसा छावा मूव्ही रिलीज झाला, बॉक्स ऑफिसवर देखील हा मूव्ही धुमाकूळ घालतोय. याचं कारण असं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे, हा खरेपणाने सगळ्यांपुढे उलगडलेला आहे. आणि तथाकथित जे सेक्युलरिझमवादी आहेत, यांच्या तोंडावरती सणसणीत अशी चपराक बसलेली आहे. आणि त्याच्यामुळेच मग त्यांच्या पोटामध्ये आता दुखायला लागलंय. आणि हे दुखणं मग ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती सगळ्यांसमोर मांडत आहेत. मी बोलतोय कमाल आर खान या नावाजलेल्या एका डायरेक्टर विषयी. आणि त्यांनी जी एक्स वरती जी पोस्ट केलेली आहे, ही अतिशय बेजबाबदार अशी पोस्ट आहे. आणि कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांचा जो खराखुरा इतिहास आहे, हा इतिहास डावलण्याचा प्रयत्न, लपवण्याचा प्रयत्न आजपर्यंत अशा तथाकथित सेक्युलरिझमवादी लोकांकडून केला गेलेला आहे. आता सेक्युलरिझम हा एक सोबर शब्द मी आपल्या समोर वापरतोय, मांडतोय. याचं कारण देखील तसंच आहे. या चित्रपटाची सुरुवात ही बुऱ्हाणपूरच्या लढाईपासून होत असली तरी देखील छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा चित्रपटामध्ये दाखवल्यापेक्षा खूप अगाध आहे, खूप महान आहे. कारण जसे छत्रपती संभाजी महाराज हे एक कवी मनाचे होते. त्यांनी बुधभूषण सारखा एक ग्रंथ लिहिलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना 8 पेक्षा जास्त विविध भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्याच्याच मधली ही एक इंग्रजी भाषा होती. आणि उण्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, हा संपूर्ण मराठी मनासाठी, संपूर्ण हिंदुस्थानासाठी एक आदर्शवत असा आदर्श घालून दिलेला आहे. आणि म्हणूनच असे जे सेक्युलरिझमवादी लोक आहेत, यांच्या मनामध्ये खतखत कायमस्वरूपी होत असते. आता ही खतखत हा जो कमाल खान आहे, यांनी कशी बाहेर काढलेली आहे, ते आपण आता बघणार आहोत. कमाल खान म्हणतोय, दिस इज अ रिअल हिस्ट्री. आणि छत्रपती संभाजी महाराज यांची वागणूक बेजबाबदार होती. त्याचबरोबर ते मौज मजा करत होते. त्याच्यामुळे मग त्यांना 1678 साली पन्हाळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी कैदेत ठेवलेलं होतं. आणि ते दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले होते. अरे कमाल खान, तू तर आता कमालच केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुत्सद्दीपणा अख्ख्या जगाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजनावरती, त्यांच्या प्लॅनिंग वरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक विद्यापीठांमध्ये PhD आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयासाठी निघालेले होते, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक शत्रू त्यावेळेला होते. जसे घरामध्ये होते, तसेच बाहेरचे देखील शत्रू होते. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयासाठी जाणार होते. त्यावेळेला स्वराज्यामध्ये कोणीतरी सक्षम अशी व्यक्ती असणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी आपले पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पन्हाळा किल्ल्यावरती त्यांना स्थान दिलेलं होतं. त्यांना स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी सांगितलेलं होतं. इतकी पण साधी गोष्ट कमाल खान तुझ्या लक्षात यायला पाहिजे होती. तू आता दुसरा आरोप करतोयस की तू एका ब्राह्मण स्त्री सोबत छत्रपती संभाजी महाराजांचा संबंध जोडलास. अरे बाबा, हा सिंहाचा छावा होता, स्वराज्याचा राजपुत्र होता. एक ब्राह्मण स्त्री आणि यांच्यासोबत तू कसा काय संबंध जोडू शकतो, ज्यांनी स्वतःच्या पत्नीला श्री सखी राज्ञी जयती इतका मोठा मानाचा किताब दिलेला होता. एका स्त्रीकडे, आपल्या धर्मपत्नीकडे कसं बघावं, हे छत्रपती संभाजी महाराजांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे. ते त्यांच्या पत्नीला श्री सखी म्हणत असत, राज्ञी जयती म्हणत असत. या 4 शब्दांचा अर्थ जर का तू उलगडून घेतलास आर कमाल, तर तुला या साध्या साध्या गोष्टी लक्षात येतील की इतक्या मोठ्या महापुरुषावरती, छत्रपतींच्या राजपुत्रावरती, त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या छत्रपतींवरती बोलताना तुझी जीभ कशी काही जडली नाही. आता अजून हा कमाल आर खान काय म्हणतोय बघा. तो असं म्हणतोय, 1678 साली पन्हाळ्यावरून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि ते दिलेर खानाला जाऊन सामील झाले. आणि हा दिवस होता 13 डिसेंबर 1678. दिलेर खानची छावणी त्यावेळेला पेडगाव मध्ये होती. ते जे मुघल कंटोनमेंट होतं ते पेडगाव मध्ये होतं. आणि त्याला जाऊन छत्रपती संभाजी महाराज मिळाले आणि 1 वर्ष त्या
दिलेर खानाकडे राहिले. आता पुन्हा एकदा मुद्दा तिथेच येतो. असे जे लोक असतात यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घेण्यासाठी फार मोठी चूक केलेली आहे. त्याच्यामुळे मग तोंडाला येईल ते बडबडायचं आणि जे मनाला वाटेल ते तुम्ही लिहायचं, असं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. कारण याचं उत्तर असं आहे की पुन्हा एकदा मुत्सद्दीपणा, छत्रपती शिवाजी महाराज हे किती मोठे राजकारणी होते, किती मोठे मुत्सद्दी होते, ज्याला आपण डिप्लोमॅट म्हणतो, हे या प्रसंगावरून दिसून होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे जर का दिलेर खानाच्या छावणीमध्ये जाऊन मिळाले तर अशा शत्रूला नामोहरम करणे किंवा त्याच्यावरती विजय मिळवणे हे खूपच सोपी गोष्ट होईल. त्या कारणासाठी म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना आदेश दिलेला होता किंवा सांगितलेलं होतं. ही त्यांची एका बंद खोलीमधली चर्चा होती, ही तुमच्या सगळ्यांपुढे येऊ शकत नाही. कारण हा जो मुत्सद्दीपणा असतो, या मुत्सद्दीपणाची तोड किंवा हा जो मुत्सद्दीपणे ज्या काही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या असतात, या गोष्टी इतर ठिकाणी लीक होऊ नयेत आणि जसं ठरलेलं आहे तसंच सगळ्यांसमोर यावं की संभाजी महाराज हे फितूर झाले आणि दिलेर खानाला जाऊन मिळाले. ही तत्कालीन परिस्थिती लोकांच्या समोर उभी करण्यात आलेली होती. किंबहुना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून निघाले आणि आग्र्यावरून निघत असताना स्वराज्याकडे येत असताना मधल्यामध्ये 9 वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराज किंवा त्यावेळेचे शंभू बाळ यांचं दुःखद निधन झालं, अशी अफवा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पसरवली, जेणेकरून छत्रपती संभाजी महाराज किंवा शंभू बाळ हे व्यवस्थित राहिले पाहिजेत, त्यांच्या जीवाला कुठल्याही प्रकारे धोका उत्पन्न होऊ नये, या कारणासाठी म्हणून अशी मुत्सद्देगिरी केलेली होती. आणि दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला मुत्सद्देगिरी केली गेली त्यावेळेला मात्र अशा स्वरूपामध्ये गंभीर आणि वाईट गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांविषयी पसरवल्या गेल्या. त्याचबरोबर हा कमाल आर खान म्हणतोय की दिलेर खानाच्या छावणीमध्ये असताना छत्रपती संभाजी महाराजांनी हा जो भूपाळगड आहे, हा मराठा दौलतीमधला असलेला किल्ला, याच्यावरती आक्रमण केलेलं होतं. पुन्हा इथे मुत्सद्देगिरी दिसून येते. जर का दिलेर खानाला छत्रपती संभाजी महाराज यांची त्यांनी देखील परीक्षा घेतलेली होती. शत्रुपक्षामध्ये असलेली व्यक्ती देखील किंवा दिलेर खान हा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची परीक्षा घेतलेली आहे आणि त्यांना या किल्ल्यावरती आक्रमण करायला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा या किल्ल्यावरती ज्या वेळेला आक्रमण केलं गेलं त्यावेळेला कोणत्याही प्रकारे जीवितहानी घडून येणार नाही, त्या ठिकाणी तह कसा येईल अशा गोष्टी देखील केल्या गेलेल्या होत्या. या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून आमच्या महाराजांविषयी, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी आणि त्यांनी बलिदान केलं किंवा त्यांचं जे हे बलिदान आहे, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून अशा गोष्टी आपल्या सध्या समाजामध्ये पसरवल्या जात आहेत. त्यावेळेचा एक गॉर्डन स्टुअर्ट नावाचा लेखक असं म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराजांकडे सिंहासन सुपूर्त करायचं नव्हतं. आता आम्ही या गोष्टी एका परकीय माणसाच्या गोष्टी का ऐकू? आपल्या घराविषयी एखादी बाहेरची व्यक्ती किती वेळा चांगलं बोलते हे देखील आपल्या सगळ्यांना लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या पसरवल्या जात आहेत, या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि असे जे सेक्युलरिझम वादी किंवा स्वतःला सेक्युलर मानणारे लोक आहेत, यांनी कृपा करून आमचा जो इतिहास आहे, आमचा शौर्याचा इतिहास आहे, आमचा हिंदवी इतिहास आहे, याला डागाळण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या सगळ्यांना याविषयी काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा. आपण भेटणार आहोत नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.